नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत पुरंदर विमानतळाबाबत. पुणे जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा, अशा प्रकारची एक मेंटॅलिटी, एक मानसिकता राजकीय नेत्यांची पण झालेली आहे आणि ते जनतेची पण झालेली आहे. सर्वांना रोजगार हवा असतो, पण रोजगार मिळणार कशातून? तर विविध प्रकल्प आल्यातूनच रोजगार हा मिळू शकत असतो. तसाच एक रोजगाराचा आणि पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्याचा एक म्हणजे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ. हा पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण 2015 सालीच तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला होता आणि त्याचा नामकरणाचा वाद नको म्हणून त्याला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देखील त्याच वेळी देण्यात आले होते. एक बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. पुरंदरचं विमानतळ आणि गोव्यातील मोपा येथील विमानतळ हे दोन्ही एकाच वेळी मंजूर झाले होते. परंतु आज मोपातील एअरपोर्ट पूर्ण होऊन त्याच्यावर 10 लाख लोकांनी प्रवास देखील केला, परंतु पुरंदर विमानतळाचा जागेचा प्रश्न अजून सुटू शकलेला नाही. साधा भूमी संपादनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. आता भूसंपादनाला सुरुवात झाली आहे, तर तिथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे. त्याला काही विरोधी पक्षाची लोक पाठबळ देत आहेत. एकंदरीत विमानतळ करायचा झाला तर तेथील शेतकऱ्यांची बाजू देखील समजावून घेणे महत्त्वपूर्ण आहे. त्यांना काय मोबदला मिळणार हे करणे याची खरं तर सुरुवातीलाच त्यांच्याबरोबर चर्चा होण्याची गरज होती. ही बाब निश्चित मान्य करावीच लागेल. परंतु विमानतळ जर करायचं असेल त्याला हे भूसंपादन ही अनिवार्य अशी बाब आहे. त्यामुळे आता पुरंदरमध्ये जर विमानतळ असेल आणि तिथील शेतकऱ्यांचा विरोध होणार असेल तर निश्चितच हा विमानतळ मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे. असाच प्रकार खेडमध्ये झाला होता. तिथेही 10-12 वर्ष असेच आंदोलनात वाया गेली आणि मग तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प रद्द करायला लागला. तसाच वेळ आता ही पुरंदर विमानतळावर येऊ नये म्हणजे झालं अशी म्हणायची वेळ आलेली आहे. जर तेथील लोकांना विरोध असेल आणि पलीकडच्या तालुक्यातील लोकांना जर विमानतळ हवा असेल तर निश्चितच विमानतळ हा बारामती तालुक्यात सरकवण्यास काहीच हरकत नाही. मुळामध्ये मागील सरकारच्या काळात तसा प्रयत्न देखील झाला होता आणि बारामतीतील 3 गावं आणि 3 पुरंदरमधील गावं अशा प्रकारचा सर्वे त्या ठिकाणी झाला होता. परंतु एका मोठ्या उद्योगपतीला हे विमानतळ देणार म्हणून काहींनी ओरड केली. आता तेच म्हणतात की विमानतळ हवा असेल तर तो बारामतीत न्या. म्हणजे बारामती जेव्हा विमानतळ न्याला तेव्हा ह्यांनीच त्याला विरोध केला आणि आता आज बारामतीत न्या म्हणून हेच मागणी करत आहे. अशा प्रकारचे दुटप्पी धोरण हे राजकारण्यांचे असते. त्यामुळे कुठलाही प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये होत नाही. रिंग रोड 1995-96 सालापासून तसाच पडला आहे. अद्याप त्याला तो होऊ शकला नाही आहे. तसेच अनेक इतरही प्रकल्प आहेत. प्रत्येक प्रकल्पामध्ये खोडा घालायचा, पाय घालायचा अशा प्रकारची एक अत्यंत वाईट प्रवृत्ती ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प हे येतात आणि पुण्यातून निघून जातात, दुसरीकडे जातात, इतर राज्यात जातात. मग त्याचेही ओरड आपण करत असतो. आता आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नक्कीच या परिसराचा कायापालट होऊ शकतो. त्याचे प्रत्येक गोष्टीचे एक चांगलेही परिणाम असतात, त्याचे वाईटही परिणाम असतात. आता विमानतळ करायचं म्हणल्यावर भूसंपादन हे करावेच लागणार आहे. अर्थात हे भूसंपादन करताना शेतकऱ्यांची बाजू देखील समजावून घेणे गरजेचं आहे आणि ती बाजू समजून घेऊन मगच प्रशासनाने सामंजस्याचा, जसा समृद्धी महामार्गाचा तोडगा आपण काढला होता तसाच प्रकारचा तोडगा या पुरंदर विमानतळाच्या बाबतीत सरकारने काढावा आणि हा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावा. त्याचबरोबर विरोधकांनी नकारार्थी ढाळू नये. अनेक प्रकल्प आपण बंद पाडलेले आहेत. या लोकांना कुठलाही प्रकल्प आला की अंगात येतं आणि मग ते उड्या मारत बसतात. खरं तर यांना खड्यासारखं बाजूला ठेवण्याची गरज आहे. समाजामध्ये यांना काही किंमत नाही. अशा प्रकारचे लोक हे तिथं जाऊन आंदोलन करत आहेत. त्यांना सामान्य जनतेने ओळखून घ्यावं. आपला फायदा कशात येईल बघावा. जर तुमचा फायदा विमानतळ नसण्यात असेल तर जरूर त्या दृष्टीने पावले उचलावी. विमानतळ असण्यात असेल तर त्या दृष्टीने पावले उचलावी.